तुमचेही पोहे मोकळे भरभरीत आणि मऊ लुसलुशीत होत नाहीयेत का? पाण्याचा जास्त वापर केला तर गटका होतो आणि कमी वापर केला तर कडक होतात का? असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यात मी मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळे भरभरीत पोहे कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे. पोह्यांचा अगदी एक एक दाणा मोकळा यायला पाहिजे आणि मऊ देखील व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत आणि पोहे पूर्णपणे पाण्यामध्ये भिजतील एवढं पाणी त्यात टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये पोहे हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे कुस्करायचे वगैरे नाही, फक्त पोह्यांमध्ये हात फिरवून घेतला तरी पोहे स्वच्छ धुतले जातात. आता ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे निथरून घ्यायचं. पोह्यांमध्ये बिलकुल पाणी आता राहायला नको. पोहे पूर्णपणे पाण्यात व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आणि पाणी पूर्ण निथरवून घेतलेलं आहे. पोहे एका साईडला ठेवून पोह्यांसाठी साहित्य तयार करून घेत आहे. त्यासाठी कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. मी मध्यम आकाराचे 2 कांदे इथे वापरलेले आहेत. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची फिकी आहे, जास्त तिखट नाहीये म्हणून 3 वापरलेल्या आहेत. आता एका कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी चांगली तेलात तडतडू दिली. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहे. जिरेही तेलात तडतडू दिले. मग बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकून कांदाही व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला तेलात परतवून घ्यायचा. त्यानंतर फोडणीमध्ये कापलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. सर्व साहित्य व्यवस्थित तेलात परतवून घेतलेलं आहे. साहित्य परतत आहे तोपर्यंत एकदा पोहे पाहून घेऊया. तुम्ही बघू शकताय की अगदी मोकळे भरभरीत पोहे झालेले आहेत. त्यात जास्त पाणीही नाहीये आणि पूर्णपणे व्यवस्थित भिजलेले देखील आहेत. साहित्य तयार करेपर्यंत आणि फोडणी देईपर्यंत पोहे व्यवस्थित भिजतात. त्यांना जास्त वेळ भिजू देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर फोडणीमध्ये हळद टाकून चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि भिजलेले पोहे त्यात टाकून परतवून घेत आहे. 5 मिनिटांसाठी पोहे चांगले परतवायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा पोहे व्यवस्थित मिक्स करायचे आणि परतवून घ्यायचे. या पद्धतीने पोहे करणार तर कधीच पोहे बिघडणार नाहीत किंवा त्यांचा गटका होणार नाही, कडक होणार नाही. अगदी मऊ लुसलुशीत असे पोहे बनतात. शेवटची स्टेप म्हणजे त्यात कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर जास्त परतवायचे नाहीत. 1 ते 2 मिनिटांमध्ये पोहे लगेच उतरवून घ्यायचे आहेत. आता पोहे सर्व करायला घ्यायचे. एका ताटात घेतल्यानंतर त्याच्यात चिमूटभर साखर अवश्य टाकायची, ज्यामुळे पोह्यांची चव अजूनच वाढते. त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडासा खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. पोह्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.